आत्ता दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपण सर्व बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी आहोत. नुकतेच आपण आपली प्रोफाईल अपडेट केली. अपडेट केलेली प्रोफाईल बिओ लॉगिनवरून आपल्याला ॲक्सेप्ट करण्यासंदर्भात आली. तीसुद्धा आपण ॲक्सेप्ट केलेली आहे. आता ज्यांना काही बदल करायचे आहेत अशांसाठी आपल्याला ती प्रोफाईल डाउनलोड करून त्यासोबत आपल्याला जे काही बदल करायचे आहेत ते क्रमांकानुसार बदलाचे पुरावे जोडून आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करायचे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती करून घेणार आहोत की ही जी आपल्याला आपली बदलीची प्रोफाईल आहे ती आपल्याला कशा पद्धतीने मोबाईलवरून डाउनलोड करता येईल, ते अगदी सहज सोप्या पद्धतीने. सर्वांनी जर आपली ही बदली प्रोफाईल डाउनलोड करून सेव्ह करून जर ठेवली तर जेव्हा केव्हा बदली संदर्भात माहिती विचारल्या जाईल तेव्हा आपल्याला त्याचा वापर करता येईल. कारण इतर वेळेस पोर्टलवरती OTPची समस्या उद्भवू शकते. तर आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरून OTT किंवा TTMS टाईप करून आपण या लॉगिन पेजवरती यायचं आहे. इथे नेहमीप्रमाणे आपला मोबाईल नंबर टाकून गेट OTP म्हणून आपण तो जो OTP येईल तो OTP आणि कॅप्चा टाकून लॉगिन व्हायचं आहे. लॉगिन करताना OTPची समस्या येत असेल तर आपल्याला आपला हँडसेट एकदा रिस्टार्ट करून घ्यावा लागणार आहे. त्याच पद्धतीने क्रोमची सर्व हिस्ट्रीही डिलीट करून घ्यावी लागेल व ओपन असलेले इतर पेजसुद्धा डिलीट करून घ्यावे लागतील. इथे लॉगिन आपल्याला व्हायचं आहे. लॉगिन झाल्यानंतर इथे डावीकडे जे आपल्या 3 आडव्या रेषा आहेत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर दुसऱ्या नंबरची जी टॅब आहे प्रोफाईल, त्या प्रोफाईलवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर या पेजला आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा आपल्याला प्रोफाईल जी आहे ती इथे निळ्यामध्ये प्रोफाईल प्रिव्ह्यू दिसत आहे. त्यानंतर आय निळ्यामध्ये डार्क गोल्डमध्ये दिसत आहे आणि त्याच्या बाजूला एक डाउनलोडचं चिन्ह आपल्याला दिसत आहे. तर तिथे आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्याला क्लिक केल्यानंतर इंटरनल स्टोरेजमध्ये आपली ती फाईल डाउनलोड झालेली आहे ती आपल्याला बघून घ्यायची आहे. आपले जे ॲप असेल त्या ॲपमध्ये आपल्याला ते ओपन करून घ्यायचे आहे. इथे बघा ही सगळी आपल्याला माहिती डाउनलोड झालेली दिसत आहे. आता इथे अडचण येईल की आपल्याला पूर्ण पेज इथे दिसत नाही. तर या पूर्ण पेज आपल्याला डाउनलोड झालेलं दिसलं नाही तर यावरती आणखीन एक सोपा उपाय आहे तो आपण बघूयात. तर बघा पूर्ण पेज दिसण्यासाठी आपल्याला इथे उजव्या कोपऱ्याकडे ज्या 3 डॉट आहेत त्या डॉटला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला शेअरच्या वर जे झूमचं ऑप्शन दिसत आहे त्या झूमला आपण क्लिक करूया आणि इथे आपलं जे टक्केवारी जी आहे ती 60वरती आणूयात आणि आता आपण डाउनलोडच्या बटनाला क्लिक करूयात. डाउनलोडच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपली फाईल डाउनलोड होणार आहे. पुन्हा आपण ते आपल्या ॲपमध्ये ओपन करून घेऊयात आणि इथे बघा आपल्याला हे सगळे पेज डाउनलोड झालेले दिसत आहेत. तर अशा पद्धतीने झूम इन करून आपण ही समस्या सोडवू शकतो. आता इथे एक अडचण येऊ शकते की काहींच्या हँडसेटमध्ये हे झूमचं ऑप्शन दिसणार नाही. तर त्याच्यावरती आपल्याकडे सोल्युशन आहे, काही घाबरायचं नाही. खाली स्क्रॉल करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर सगळ्यात खाली स्क्रॉल करत जायचं आहे आणि इथे आपल्याला ॲक्सेसिबिलिटी लिहिलेलं दिसतंय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं बघा झूमचं ऑप्शन आलेलं आहे. शो झूम ऑप्शन इन मेन मेन्यू हे डिफॉल्ट जे आहे ते अशा पद्धतीने ऑफ झालेलं असतं. आता बघा इथे आपल्याला ते झूमचं ऑप्शन माझ्या हँडसेटमध्ये पण दिसणार नाही. बघा आता फक्त शेअरचं ऑप्शन इथे दिसत आहे.
तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यांच्यामध्ये डिफॉल्ट ऑफ आहे त्यांनी सेटिंगवरती जायचं आहे, ॲक्सेसिबिलिटीवरती यायचं आहे आणि इथे जे शो झूम ऑप्शन इन मेन मेन्यू याला आपल्याला डिफॉल्ट ऑन करायचं आहे आणि हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन ऑन झाल्यानंतर इथे आपल्याला कोणते झूमचं ऑप्शन इथे दिसायला सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सहज सोपं अगदी हँडसेटवरून आपली ही प्रोफाईल डाउनलोड करून घेऊ शकतो आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक ते पुरावे त्या क्रमांकानुसार सादर करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही प्रोफाईल सहज डाउनलोड करू शकतो. आता माझ्या प्रोफाईलमध्ये काही दुरुस्ती नसल्यामुळे सर्व इथे आपल्याला ग्रीनमध्ये दिसत आहे. ज्यांच्या दुरुस्ती आहेत त्या टॅबमध्ये ती टॅब रेडमध्ये दिसणार आहे. त्या क्रमांकानुसार इथे आपल्याला आपले ते पुरावे जोडायचे आहेत आणि वरिष्ठ कार्यालयात सादर करायचे आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.